नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 101 वरील लेखन कौशलम हे बघूया. लेखन कौशलम आणि इथे म्हटलं आहे वाक्यरचना. आता संस्कृतमध्ये अचूक वाक्यरचना करता यावी म्हणून कोणत्या विभक्तीचा वापर कुठे करायचा हे नीट समजले पाहिजे. त्यासाठीच इथे त्यांनी आपल्याला काय केलं आहे, विभक्त्या दिल्या आहेत सगळ्या. प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्ठी विभक्ती आणि सप्तमी विभक्ती या सगळ्या विभक्त्या दिलेल्या आहेत. आणि कुठल्या विभक्तीचा वापर कुठे करायचा, तसेच कोणत्या धातूला किंवा कोणत्या अव्ययाला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते हे त्यांनी आपल्याला उदाहरणासह इथे सांगितलेलं आहे. तर आपण एक एक करून एक एक विभक्ती समजावून घेऊया. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथमा, द्वितीया आणि तृतीया विभक्ती यांचा वापर समजावून घेऊया आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण बाकी राहिलेल्या सप्तमीपर्यंतच्या विभक्त्या बघूया. पहिल्यांदा बघा प्रथमा विभक्ती ही. आता प्रथमा विभक्ती कशासाठी उपयोग होतो प्रथमेचा, तर कारकम कर्ता कर्तृवाच्यम, दुसरं कारकम कर्म कर्मवाच्यम आणि नामनिर्देशः या 3 गोष्टींसाठी प्रथमा विभक्ती वापरली जाते. आता यांचा अर्थ काय आहे ते आपण समजावून घेऊया. पहिलं बघा कारकम कर्ता कर्तृवाच्यम. आता कर्तृवाच्य म्हणजेच काय, तर कर्तरी प्रयोग. आपण 9वीमध्ये कर्तरी प्रयोग अभ्यासलेला आहे. कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं, तर त्याची रचना असते 121, म्हणजेच कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्त्याप्रमाणे, कारण की कर्तरी प्रयोग आहे त्याच्यामुळे. मग कर्तृवाच्यामध्ये काय म्हटलं आहे, कारकम कर्ता, म्हणजे जो कर्तरी प्रयोगामधला कर्ता आहे वाक्यातला तो नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. जसं की इकडे उदाहरण दिलं आहे. पहिलं उदाहरण आ बघा, बालकः दुग्धम पिबती. हे एक वाक्य दिलं आहे आणि कंसात काय म्हटलं पुढे, कर्तृवाच्यम. बालकः दुग्धम पिबती, मुलगा दूध पितो. तर या वाक्यामध्ये बालकः याला अंडरलाईन केली आहे. का केली आहे, कारण बालकः हा वाक्यातला कर्ता आहे आणि हे कर्तृवाच्य आहे. म्हणजेच बालकः प्रथमा विभक्तीत आहे, दुग्धम हे द्वितीया विभक्तीत आहे आणि पिबती कोणाप्रमाणे झालं आहे, कर्त्याप्रमाणे झालं आहे. म्हणजेच हा कर्तरी प्रयोग आहे. म्हणून बालकः हा वाक्यातला कर्ता आहे, म्हणून तो प्रथमेत आहे. त्याच्यानंतर वृक्षात फलम पतती. तर या वाक्यामध्ये कर्म तर नाही आहे, वृक्षात ही काय आहे, पंचमी विभक्ती आहे. कारण की वृक्षा म्हणजे झाडावरून फळ खाली पडतं आहे, म्हणून ही पंचमी विभक्ती आहे. काय पडतं आहे, फळ पडतं आहे. म्हणजे वाक्यातलं फलम हे काय आहे, कर्ता आहे, म्हणून त्याला त्यांनी अंडरलाईन केली आहे. आणि वनम सारखं फलम प्रथमा विभक्ती एकवचन आहे. म्हणून प्रथमा विभक्तीचं सगळ्यात पहिल्यांदा वापर कशासाठी होतो, तर कर्तृवाच्यामधला म्हणजेच कर्तरी प्रयोगामधला कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो. ही उदाहरणं तर आहेतच, किंवा अजून सोपं उदाहरण, बालकः पाठम पठती, मुलगा धडा वाचतो. या वाक्यामध्ये बालकः ही प्रथमा विभक्ती आहे. दुसरा उपयोग काय सांगितला आहे, कारकम कर्म कर्मवाच्यम. कर्मवाच्य म्हणजे काय, कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोगामध्ये काय रचना असते, कर्मणी प्रयोगाची रचना असते 3-1-1. 3-1-1 म्हणजेच काय, कर्ता तृतीयेत, कर्म प्रथमेत आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे, कारण की कर्मवाच्य आहे, कर्मणी प्रयोग आहे म्हणून. त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. मग कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यातलं काय, कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं, म्हणून त्यांनी उदाहरण दिलं आहे, बालकेन श्लोकः पठ्यते. कर्मवाच्यम. बालकेन तृतीया विभक्ती आहे, श्लोकः प्रथमा विभक्ती आहे आणि पठ्यते. आपल्याला माहिती आहे कर्मणी क्रियापद कसं तयार होत असतं, तर मूळ धातू अधिक य अधिक
आत्मनेपदी प्रत्यय. मग आता पठ्यतेमध्ये कसं आहे, पठ हा मूळ धातू आहे प्लस य लावला आपण पठ्य आणि अधिक आत्मनेपदाचा ते प्रत्यय म्हणून ते पठ्यते असं रूप झालेलं आहे. आणि या वाक्यातलं श्लोकः हे कर्म आहे जे की प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आणि प्रथमा विभक्तीचा तिसरा वापर म्हणजे नामनिर्देशः. म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव असेल ते प्रथमा विभक्तीने दर्शवलं जातं. जसं की उदाहरणं दिली आहेत, सा सानिका अस्ति, ती सानिका आहे. या वाक्यामध्ये प्रथमा कुठे आहे, सानिका, म्हणून त्याला अंडरलाईन केली आहे, सानिका. त्याच्यानंतर भारते हिमालयः नाम पर्वतः वर्तते. भारतामध्ये हिमालय नावाचा पर्वत आहे. याच्यामध्ये हिमालयः ही प्रथमा विभक्ती आहे. म्हणजेच त्यांनी 3 गोष्टी सांगितल्यात प्रथमेसाठी. कर्तृवाच्यातलं कर्ता, कर्मवाच्यातलं कर्म हे प्रथमेत असतं आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं नाव सांगायचं असतं तेव्हा आपण ते प्रथमेत सांगतो. मग प्रथमा विभक्ती कधी कधी वापरायची असते हे याच्यावरून आपल्याला समजलं. आता द्वितीया विभक्तीकडे जाऊया. द्वितीया विभक्ती ही पहिल्यांदा बघूया, कारकम कर्म. आता काय म्हटलंय, कारकम कर्म. कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातलं कर्म हे द्वितीया विभक्तीमध्ये असतं. कर्म म्हणजेच काय, तर ज्याच्यावर क्रिया घडते ते किंवा क्रियेचा परिणाम ज्याच्यावर दिसतो ते. जसं की आता वाक्य आहे, हे उदाहरण बघूया. बालकः दुग्धम पिबती, मुलगा दूध पितो. तर आता क्रियापदाला आपण कोण हा प्रश्न विचारूया. कोण दूध पितो, तर मुलगा दूध पितो. म्हणजे कोण हा प्रश्न विचारला तर वाक्यातला कर्ता मिळतोय की बालकः दुग्धम पिबती. आणि जर क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं की मुलगा काय पितो, तर मुलगा दूध पितो. म्हणजे वाक्यातलं दुग्धम हे काय आहे, कर्म आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय कारकम कर्म. म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातलं कर्म हे द्वितीया विभक्तीमध्ये असतं. बरोबर आहे. बालकः ही प्रथमा आहे, कर्ता आहे म्हणून. दुग्धम हे द्वितीयत आहे कारण की कर्म आहे म्हणून. म्हणून कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातलं कर्म द्वितीयत असतं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी धातू दिल्यात 2, गमगच्छ किंवा या. हे धातू आहेत गमगच्छ किंवा या. या धातूंना हे गत्यर्थक धातू आहेत. गत्यर्थक म्हणजेच काय, यांचा अर्थ होतो गमगच्छ किंवा या. या धातूचा अर्थ आहे जाणे. मग गत्यर्थक धातू असल्यास जिथे जायचे त्याची काय करायची, द्वितीया विभक्ती करायची. जसं की उदाहरण दिलं आहे, रामः वनं गच्छति किंवा याती. राम कुठे जातो, तर राम वनात जातो. म्हणून रामः वनं गच्छति. वनम ही काय केलेली आहे, द्वितीया विभक्ती केलेली आहे. पुढचा धातू दिला त्यांनी याच. याचच म्हणजेच याचना करणे किंवा मागणे. मग याच्यामध्ये कोणाची द्वितीया करायची, तर ज्याच्याकडे याचना करायची किंवा मागायचे त्याची काय करायची, द्वितीया विभक्ती करायची. जसं की उदाहरण दिलं आहे, याचकः नृपम धनम याचते. याचकः म्हणजे भिकारी किंवा मागणारा. याचकः नृपम म्हणजे नृप म्हणजे राजा, राजाला धन मागतो. याचक राजाला धन मागतो म्हणून तिथे नृपम ही द्वितीया केलेली आहे. पुढे एक अव्यय दिले त्यांनी, प्रति. प्रतीचा अर्थ होतो च्याकडे. च्याकडे म्हणजेच काय, ज्याच्याकडे त्या शब्दाची काय करायची, द्वितीया विभक्ती करायची. जसं की आहे, वत्सः धेनुम प्रतिधावती. वत्स म्हणजेच काय, वासरू आणि धेनू म्हणजे गाय. वासरू गायीकडे धावत आहे म्हणून धेनुम. कोणाकडे, गायीकडे. म्हणून धेनुम ही काय केली आहे, द्वितीया विभक्ती केलेली आहे. पुढचा अव्यय दिलाय त्यांनी, विना. विनाचा अर्थ होतो च्या शिवाय. च्या शिवाय.
ज्याच्याशिवाय त्या शब्दाची काय करायची, द्वितीय विभक्ती करायची. विना या अव्ययाला द्वितीय, तृतीय आणि पंचमी या विभक्त्यासुद्धा चालतात. द्वितीय, तृतीय आणि पंचमी. उदाहरण त्यांनी दिलं आहे, जलम विना जीवनम अशक्यम, म्हणजे पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. इथे जलम ही काय केली आहे, वनमप्रमाणे द्वितीय विभक्ती केली आहे. समजा आपण इथेच याच वाक्यात तृतीय आणि पंचमी वापरायचं म्हटलं तर कसं होईल. इथे जलम द्वितीय आहे, तृतीय म्हटलं तर वनेन सारखं काय येईल, जलेन. जलेन विना जीवनम अशक्यम. आणि पंचमी वापरायचं म्हटलं तर जलात. जलात विना जीवनम अशक्यम. अर्थ सारखाच आहे. पुढे आहे अभितः आणि परितः. अभितः आणि परितः या दोघांचाही अर्थ सारखाच आहे. सभोवती किंवा भोवती. सभोवती किंवा भोवती, ज्याच्या भोवती त्या शब्दाची काय करायची, द्वितीय विभक्ती करायची. उदाहरण बघा, शालाम अभितः वृक्षाः सन्ति. शाळेच्या आजूबाजूला काय आहेत, झाडे आहेत किंवा शाळेच्या भोवती झाडे आहेत, म्हणून शालाम ही मालामप्रमाणे द्वितीय विभक्ती केली आहे. पुढे परितःचं उदाहरण दिलं आहे, पुष्पम परितः भ्रमराः गुंजन्ति. म्हणजेच काय, पुष्पम म्हणजे फुलाभोवती, भ्रमर म्हणजे भुंगे गुंजन करत आहेत, म्हणून पुष्पम ही काय केली आहे, द्वितीय विभक्ती केली आहे. आणि शेवटचं त्यांनी दिलं आहे उभयतः. उभयतः म्हणजेच दोन्ही बाजूंना. उदाहरण बघा, मार्गम उभयतः क्षेत्राणि सन्ति. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काय आहेत, क्षेत्र म्हणजे शेत, शेते आहेत. म्हणजेच काय केलं आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना त्याची काय केली आहे, द्वितीय विभक्ती केली आहे. कोणाच्या दोन्ही बाजूंना, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, म्हणून मार्गम ही द्वितीय विभक्ती केली आहे. आत्ता आपण पाहिलं की द्वितीय कधी कधी वापरतात. जसं की कर्तरी प्रयोगातलं कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये असतं. गमगच्छ किंवा या, तसेच याच या धातूंना द्वितीयची अपेक्षा असते. तसंच प्रति, विना, अभितः, परितः आणि उभयतः या अव्ययांना सुद्धा द्वितीयची अपेक्षा असते. द्वितीय विभक्ती झाली आहे. आता तृतीय विभक्ती बघूया. तृतीय विभक्ती ही पहिल्यांदा म्हटलंय कारकम करणम. म्हणजेच काय, तर तृतीय विभक्तीचा कारक कर्ण असल्याने क्रियेच्या साधनाची तृतीय विभक्ती करावी. क्रियेचं साधन म्हणजेच काय, कर्ण म्हणजे साधन. साधन म्हणजेच काय, जसं की आता त्यांनी इथे उदाहरण दिले. उदाहरणच पाहूया. राकेशः हस्तेन लिखती आणि कंसात लिहिलंय करणम. राकेश काय करतो, हाताने लिहितो. म्हणजे हात हे एक प्रकारे साधन आहे. किंवा अजून एखादं सोपं उदाहरण म्हणजे अहम सुधाखंडेन लिखामी. मी कशाने लिहिते, खडूने लिहिते. म्हणजे खडू हे एक प्रकारे काय आहे, साधन आहे. किंवा अहम चमसेन खादामी. मी चमच्याने खाते. मग चमसेन हे सुद्धा साधन आहे, म्हणून त्याची काय केली आहे, तृतीय विभक्ती केलेली आहे. पुढे कारकम कर्ता कर्मवाच्यम. कर्मवाच्य म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यातला जो कर्ता आहे हा तृतीय विभक्तीमध्ये असतो. जसं की उदाहरण दिलं आहे, गणेशेन मोदकाः खाद्यन्ते. पुढे कर्मवाच्यम म्हटलंय. आता इथे गणेशेन असं का केलं आहे, कारण की तृतीय विभक्ती केली आहे. कारण की वाक्यातला कर्ता आहे आणि कुठला प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. गणेशेन मोदकाः. मोदकाः हे कोणत्या विभक्तीत आहे, प्रथमा विभक्तीत आहे. फक्त बहुवचन आहे मोदकाः. आणि मोदकाः आहे बहुवचन, म्हणून काय झालंय, खाद्यन्ते हे सुद्धा अंते हा बहुवचनाचा प्रत्यय लागून खाद्यन्ते असं रूप झालंय. गणेशेन मोदकाः खाद्यन्ते.
म्हणून कर्मणी प्रयोगातला कर्ता हा तृतीयेत असतो. आपण मगाशी विना हे अव्यय तर बघितलंच, त्याला तृतीय विभक्तीसुद्धा चालते, म्हणून त्यांनी तृतीयेतसुद्धा दिलं आहे. उदाहरण बघूया काय दिलं आहे. विद्यया विना न मोक्षः, विद्येशिवाय मोक्ष नाही. पुढे सह, साकम, सार्धम आणि समम या चारही अव्ययांचा अर्थ एकच होतो, च्या बरोबर. च्या बरोबर. मग कोणाची तृतीया करायची? ज्याच्या बरोबर त्या शब्दाची तृतीय विभक्ती करायची. जसं की उदाहरण दिलंय, अथर्वः मित्रेण सह किंवा साकम किंवा सार्धम किंवा समम यापैकी एक लिहू शकता. किंवा ही चारही जरी आली त्यांचा अर्थ एकच आहे, त्याच्यामुळे त्यांना तृतीयेचीच अपेक्षा असते. अथर्वः मित्रेण सह चित्रपटम पश्यति. अथर्व मित्राबरोबर चित्रपट पाहतो. आणि पुढचं आहे अलम. अलम म्हणजे काय? पुरे, बास किंवा आणखी नको या अर्थी अलम वापरलं जातं. जसं की त्यालासुद्धा तृतीयेची अपेक्षा असते. मग कोणाची तृतीया करायची? तर जे पुरे होणं आपल्याला अपेक्षित आहे त्या शब्दाची तृतीया करायची. जसं की अलम कोपेन. कोपेन ही काय केली आहे? तृतीया विभक्ती केली आहे. जसं की अलम विवादेन हे कुठे आलं होतं? तर व्यसने मित्रपरीक्षा या धड्यामध्ये आलं होतं. अलम विवादेन किंवा अलम रोदनेन, अलम परिश्रमेण याची उदाहरणं आहेत. म्हणजेच आपण आता तृतीया विभक्ती बघितली. कधी कधी वापरतात कर्ण म्हणजे साधनाची तृतीया केली जाते. कर्मवाच्यातला म्हणजे कर्मणी प्रयोगातला कर्ता तृतीयेत असतो. विना या अव्ययाला सुद्धा तृतीयेची अपेक्षा असते. सह, साकम, सार्धम, समम या सुद्धा अव्ययांना तृतीयेची अपेक्षा असते. आणि अलम या अव्ययाला सुद्धा तृतीयेची अपेक्षा असते. तर अशा प्रकारे आज आपण पान नंबर 101 यावरील प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती आणि तृतीय विभक्ती कधी वापरायच्या, तसेच काही विशिष्ट धातूंना आणि काही अव्ययांना कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते हे बघितलेलं आहे. आता धडे वाचत असताना धड्यांमध्ये सुद्धा म्हणजे हे आलेलं असतं की समजा अलम हे अव्यय आलं आहे, तर मग तिथे तृतीया केलेली आहे का? तृतीया कोणाची केलेली आहे? समजा प्रति हे अव्यय आहे. प्रति म्हणजे काय? च्याकडे. मग ज्याच्याकडे त्याची द्वितीया केलेली आहे का? मग द्वितीयेचा कोणता शब्द आहे ते तिथे बघायचं. म्हणजे हळूहळू काय करायचं, वाक्यरचना कशी झालेली आहे धड्यांमधली तीसुद्धा हळूहळू लक्षात येत जाईल. तर अशा प्रकारे आज आपण लेखन कौशलम यामधले तृतीय विभक्तीपर्यंतचा भाग बघितलेला आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी विभक्ती बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.